पुण्याजवळ डोणजे गावात शेतात चक्क गणपती बाप्पा उतरले आहेत। डोणजे गावात श्रीकांत इंगळहळ्ळीकर यांची शेती आहे। त्यांनी आपल्या शेतात पॅडी आर्ट या तंत्राद्वारे चक्क गणपती बाप्पा साकारले। शेतीची विशिष्ट पद्धतीने लागवड करून आणि मशागत करून ही कलाकृती साधली आहे। भात शेतीचे दोन प्रकार वापरून त्यांनी ही कलाकृती साधली आहे। विशेष म्हणजे पुढच्या 4 महिन्यात जसा भात पिकेल तसे ह्या कलाकृतीचे रंगही बदलणार आहेत। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी। शेतीमध्ये अनेक वेगवेगळे प्रयोग करण्यावरती अनेकांचा नेहमीच भर राहिलेला आहे आणि अशाच एका प्रयोगशील शेतकऱ्याच्या शेतीमध्ये आता आपण आहोत। त्यांनी तब्बल 120 फुटामध्ये ही भात रांगोळी साकारलेली आहे आणि विशेष म्हणजे ही भात रांगोळी जी आहे त्यामध्ये गणेशाचं रूप त्यांनी साकारलेलं आहे। 10 जाती माझ्याकडे आहेत की ज्या 10 जाती फारशा कोणाला माहीत नाही आहेत आणि त्या वापरल्या जात नाहीत कारण त्या परवडत नाहीत। तर त्यापैकी मग त्या वेळेला मला ही तुळस ही जी काळ्या पानांची जी जाते ती मला मिळाली आणि ही जेव्हा मिळाली तेव्हा मला असं लक्षात आलं की पॅडी आर्ट हे जे जपानी तंत्र आहे कलेचं हे आपण करू शकतो असं माझ्या लक्षात आलं। कारण एक हिरव्या रंगाचा भात आणि एक काळ्या रंगाचा भात, त्यामुळे यातनं एक आपण करण्याकडे कुठेतरी तरुण वर्गाचा कल जो आहे तो कमी आहे आणि त्यामुळे शेतीकडे वळण्यासाठी आणि विशेषतः जे हाताने शेती करण्याचं जे तंत्र आहे ते पुन्हा एकदा पुढे येण्यासाठी हा जो एक आगळा वेगळा हा जो उपक्रम आहे तो श्रीकांत इंगळहळ्ळीकर यावर्षीपासून राबवत आहेत आणि पुढील वर्षांपासून अनेक वेगवेगळ्या भात रांगोळ्या त्यांच्या शेतामध्ये आपल्याला बघायला मिळणार। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडमोरसह अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।